बालविकास विभागाच्या वतीनं गोंदिया जिल्ह्यात 18 हिरकणी कक्षांसाठी 2.28 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। एका कक्षासाठी साधारणतः 12,68,000 रुपये किंमत ठरवण्यात आली। या कामाकरिता ई-निविदा प्रक्रिया न राबवता गोंदियाच्या महिला बालविकास प्रकल्प कार्यालयानं जेम पोर्टलवरून साहित्य खरेदी केले। खरेदी करताना साधारणतः 3-4 हजार रुपयांना मिळणारा पलंग 1,44,000 खरेदी, एक AC 20-25 हजाराची 1 लाखाची, एक LED TV 5-6 हजारांची 22 हजारात, एक 2 हजारांची चेअर टेबल 34 हजारांचं, हिरकणी कक्षाचा केबिनसाठी 6,25,000 खर्च करण्यात आले। तर हे साहित्य हिरकणी कक्षात पाहायला मिळत आहे। मात्र त्या ठिकाणी वॉश बेसिन जी 90 हजारांची, हँडीक्रॉफ्ट कंटर्स 1 लाखाची, 13,000 लहान मुलांची खेळणी 49 हजारात, रिसेप्शन चेअर 90 हजार, हे साहित्य मात्र या हिरकणी कक्षात दिसतच नाही। ज्या कंत्राटदाराला हे काम दिलं होतं त्याचे पैसे देण्याआधी विभागानं कोणतीही तपासणी केली नाही। कंत्राटदाराला पैसे देण्यात आल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे। या हिरकणी कक्षात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं समोर आलंय। 18 हिरकणी कक्ष गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, आमगाव, सालेकसा, देवरी, तिरोडा, अर्जुनी, मोरगाव, सडक, अर्जुनी, मोरेगाव येथे हिरकणी कक्षात तयार करण्यात आले। मात्र या सर्व हिरकणी कक्षात सगळं साहित्य अशाच प्रकारे आहे। हिरकणी कक्ष बंद असतात, त्यामुळे बाळाला स्तनपान करण्यासाठी येणाऱ्या महिलेला हिरकणी उपयोगाला पडत नसल्याचं समोर आलंय। हे काम परभणी येथील पुरवठादार श्री साई समर्थ यांच्या वतीनं करण्यात आलं। त्यातच संबंधित ज्या कार्यालयात हे हिरकणी कक्ष उभारण्यात आले त्यापैकी एकही कार्यालयाला अधिकृत ताबा पावती देण्यात आली नसून पुरवठादारांना आवक-जावकमध्ये दिलेल्या पत्राला महिला व बालविकास विभाग ताबा पावती ग्राह्य धरत असल्यानं विभागाच्या कामकाजावर शंका निर्माण झाली आहे। तर महिला व बालविकास विभागाद्वारे उभारण्यात आलेल्या 18 हिरकणी कक्षांबद्दल अधिकारी यांना विचारणा केली असता जानेवारी महिन्यात हे कंत्राट झालं असून जे काम झालं आहे त्याची दखल आयुक्तांनी घेतली आहे। महिला बालविकास आयुक्तांतर्फे चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात येणार आहे। कंत्राटदार यांच्यावर सुद्धा कार्यवाही होणं अपेक्षित आहे, महिला बालविकास अधिकारी तुषार पवनीकर यांनी सांगितलं। राज्य सरकारच्या महिला बाल विकास विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात 18 ठिकाणी हिरकणी कक्ष निर्मितीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाच्या मार्फत म्हणजे निधीतून करण्यात आलेला होता। याकरिता एक कक्ष निर्मितीकरिता 12,68,000 रुपये एवढी किंमत ठेवण्यात आलेली होती। विशेष म्हणजे या कक्षात लागणारे जे साहित्य आहेत म्हणजे वॉश बेसिन, टेबल, AC, पलंग यांचे जर आपण दर बघितले तर हे दर अवाजवी दर असे वाटतात आणि जेम पोर्टलच्या माध्यमातून निविदा मंजूर झाल्याचे विभाग सांगत असले तरी जेम पोर्टल आणि शासनाच्या नियोजन विभागाकडे सादर केलेल्या दरामध्ये आणि प्रत्यक्ष साहित्य बघितल्यास खूप तफावत दिसून येते। 1,44,000 रुपये किमतीच्या बेड किंमत निर्धारित करून जिल्हा नियोजन विभागाकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे 1 लाख रुपयाचं AC ची किंमत ठरवण्यात आलेली आहे। 34,000 रुपयाची किंमत एका खुर्चीची, प्लास्टिक खुर्चीची किंमत ठेवलेली आहे। 90,000 रुपये, विशेष करून 90,000 रुपयाचं वॉश बेसिन ह्या हिरकणी कक्षाकरता नियोजित केलेला आहे। तो वॉश बेसिन मी जेवढे काही हिरकणी कक्ष तपासणी केले, गोरेगाव RH असो, देवरी PO असो, देवरी पंचायत समिती असो, तिरोडा पंचायत समिती असो, या ठिकाणी कुठंच आढळून आलेला नाही। त्यासोबत 1,44,000चा जो पलंग आम्ही बघितला तो लोखंडी पलंग आहे आणि 34,000ची जी खुर्ची दाखवण्यात आली एक प्लास्टिकची साधी खुर्ची आहे जी 1000 ते 1500च्या दरम्यान कुठेही मिळू शकते। अशा माध्यमातून निधीची अधिक किंमत ठरवून महिला बाल विकास विभागाने लूट केल्याचे दिसून येत आहे आणि ह्या गोंदिया जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातल्या सगळ्याच जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्पात अशा प्रकारच्या निधीची लूट झाल्याचे प्राथमिक अंदाज असा दिसून येत आहे। शासनाने वास्तविक हिरकणी कक्ष ज्या उद्देशाने निर्माण केलेला आहे त्या हिरकणी कक्षाचा लाभही कुठे स्तनदा मातांना होताना दिसून येत नाही। आजच्या घडीलाही गोंदियाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये 2024 मध्ये स्थापन केलेला हिरकणी कक्ष हा अद्यापही कुलूप बंद आहे, तो कधीच उघडला जात नाही। वरून सरकार, पालकमंत्री, राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे संगनमत करून फक्त शासकीय निधीची
लुटमार करतात की काय हे RTIच्या माध्यमातून उघड होत आहे. जिल्हा व महिला बाल विकास विभाग गोंदियाने परभणी येथील श्री समर्थ स्वामी मल्टीपर्पज कंपनीला दिल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे. पण ही रक्कम देताना त्यांनी लावलेले हिरकणी कक्षातील साहित्याची तपासणी कुठेच केल्याचे दिसून आले नाही. यामुळे या विभागातील अधिकाऱ्यावरच कारवाईची गरज झाली आहे. 28 लाखाचा खर्च सदर करण्यात आला. हिरकणी कक्षाच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. ती तक्रार ह्याची चाचपणी करण्यासाठी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश दिलेले आहेत. यामध्ये जर मापकानुसार काम झालेलं नसेल तर सर्व संबंधितांवर कारवाई होईल. सर साहित्य त्याच्यामध्ये साहित्य पण जे साहित्य नव साहित्य होतं, नव साहित्यामधून फक्त 5च साहित्य लावल्यात आणि तेही निष्कृत दर्जाचे लावण्यात आलेले आहेत. कुठेही यामध्ये जर अनियमितता झाली असेल तर सर्व संबंधितांवर कारवाई 100% हे जे टेंडर झालं होतं हे जानेवारीमध्ये झालेलं होतं. त्यावेळेस मी इथं कार्यरत नव्हतो. परंतु 2,28,24,000चं टेंडर झालं होतं 12 हिरकणी कक्षाचं आणि एक हिरकणी कक्ष 12,68,000चं होतं. सदरबाबत ज्या काही माहिती आणि बातम्यांमध्ये जी माहिती येत आहे त्या अनुषंगाने आयुक्तालयाने याची दखल घेतलेली आहे आणि आयुक्तालयाने याची दखल घेतल्यानंतर आता याच्यावर पुढील चौकशी आणि कारवाई आयुक्तालय स्तरावरून करण्यात येणार आहे. त्यावेळेस मी इथे कार्यरत नव्हतो. मी धारणीला होतो. याच्यामध्ये जे संबंधित आहेत त्या सर्वांवरच कारवाई होईल. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.